नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक पदभरतीची आत्ताची सध्याची स्थिती नेमकी काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। आता बऱ्याच ठिकाणी अशी न्यूज येत आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्याची डेट चेंज झालेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची डेट चेंज झालेली नाही। 14 डिसेंबरलाच एक्झाम आहे। इवन कमेंटमध्ये सुद्धा जानेवारी महिन्यातल्या काहींनी डेट टाकलेल्या आणि सांगितलेलं जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम आहे, पण तसं नाही आहे। जेव्हा इन्फॉर्मेशन ही बुलेटिन आली होती तेव्हा ॲप्लिकेशन स्टार्ट असतानाच त्यांनी सांगितलं होतं की 14 डिसेंबरला एक्झाम आहे, आणि जेव्हा 14 डिसेंबरला एक्झाम आहे हे त्या ज्या बुलेटिनमध्ये त्यांनी सांगितलं त्याच बुलेटिनमध्ये खाली एक ऑप्शन दिला होता। ऑप्शन म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की जर काही कारणास्तव डेट बदलायला लागली तर ती एक दिवस पुढे म्हणजे 15 डिसेंबरला घेण्यात येईल। त्याच नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की 14 डिसेंबर किंवा 15 डिसेंबर म्हणजे 14 आणि 15 डिसेंबर या व्यतिरिक्त त्यांनी कुठलीही डेट सांगितलेली नव्हती। आणि ह्या ज्या काही सूचना येतात त्या फक्तच ऑफिशियल वेबसाईटवर येतात, जी CTETची ऑफिशियल वेबसाईट आहे। याच्या व्यतिरिक्त CTETचं दुसरं कुठेही नोटिफिकेशन येत नाही। त्यामुळे निश्चिंत राहा, कारण की डिसेंबर महिन्यातच एक्झाम आहे, 14 तारखेला आहे आणि 14 किंवा 15 असे 2 तारीख त्यांनी ऑलरेडी सांगितल्या होत्या। आणि त्यानंतर 9 तारखेला त्यांनी पुन्हा एक प्रेस नोट काढली आणि त्यात सांगितलं इन केस काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 15 तारखेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत बऱ्याच राज्यांमध्ये, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समुळे ही एक्झाम 14 डिसेंबरला घेण्यात येईल। आणि जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली तर ती 15 डिसेंबरला सुद्धा घेण्यात येईल। कुठेही डेट बदललेल्या नाहीत त्यांनी। सुरुवातीला जसं सांगितलं 14 किंवा 15 तारखेला घेण्यात येईल, तसं त्यांनी एक स्वतंत्र प्रेस नोट काढली ही, आणि त्यात सांगितलं की 14ला एक्झाम घेण्यात येईल आणि जिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त होईल तेव्हा 15ला सुद्धा ती एक्झाम घेण्यात येईल। आता एक तर पेपर वेगळे देतील ते किंवा जसं असेल तसं, परंतु जानेवारीमध्ये वगैरे इतक्या लेट एक्झाम गेलेलीच नाही आहे। डिसेंबरमध्येच एक्झाम आहे, 14 तारखेलाच आहे आणि फार फार तर ती 15 तारखेला सुद्धा असू शकते। ज्या ते तुम्हाला हॉल तिकीट येईल। सगळ्यात पहिलं म्हणजे आता तुम्हाला येत्या 2 दिवसामध्येच म्हणजे आज आणि उद्या ह्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला सिटी कन्फर्मेशनसाठीचं एक हॉल तिकीट येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला सेंटर समजणार नाही, परंतु जे तुम्ही 3 ऑप्शन दिले होते कुठल्या सिटीमध्ये तुमचं एक्झामिनेशन सेंटर असणार, तर ती सिटी तुम्हाला समजून जाईल। सिटीसाठीचं ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला हॉल तिकीट येईल, कुठल्या सिटीमध्ये आहे ती एक्झाम, त्याच वेळेस कोणत्या दिवशी आहे, म्हणजे तुम्हाला कन्फर्म 14ला आहे की 15ला आहे हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये कळून जाईल। फक्त 2च दिवस आहे, परंतु इतकं पण भ्रमात राहू नका की जानेवारी वगैरे एवढ्या लेट नाही आहे। एक्झाम 14 आणि 15 डिसेंबर 2 पैकीच एक तारीख आहे, जास्तीत जास्त 14 डिसेंबर आहे। फक्त इन केस विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली तर परीक्षा परिषदेने सांगितलं की 15 डिसेंबरला सुद्धा एक्झाम घेण्यात येईल। अशी पण ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारी एक्झाम आहे। आणि त्यात एक्झाम पुढे गेली असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही फक्त एकदा ऑफिशियल वेबसाईटवरती बघा, म्हणजे 4-5 मिनटं पाहण्यासाठी, एखादी गोष्ट पाहण्यासाठी जिथे तुम्ही वेळ घालवता तिथे फक्त 1 मिनिटामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती गेलं, फक्त CTET जरी तुम्ही टाकलं तरी ऑफिशियल वेबसाईटवरतीच नोटिफिकेशन दिसतं, म्हणजे एक पब्लिश नोटीस दिसून येते। आणि जर नवीन अपडेट असेल तर तुम्हाला तिथेच नोटीस दिसेल, आणि नसेल तर नाही दिसणार, कारण त्यानंतर नोटीस आलेलीच नाही। एक ॲप्लिकेशन फॉर्मची आली होती, त्यानंतर ही दुसरी आहे ती म्हणजे एक्झाम 14 तारखेला घेण्यात येईल। रिवाईजमध्ये पण त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं 14 किंवा 15, आणि रिवाईज नोटीसमध्ये सांगितले की 14 डिसेंबरला घेण्यात येईल, आणि जर एक मुलांची संख्या जास्त असेल तर 15 तारखेला देखील घेण्यात येईल। त्यामुळे ह्या 2च तारखा आहेत, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही CTETने तारखा सांगितलेल्या नाही। फक्त 2 दिवस वेट करा, आता सिटी तुम्हाला समजेल, त्याच याच्यामध्ये तुम्हाला एक्झामची डेटसुद्धा समजून जाईल, म्हणजे 14 किंवा 15। आणि नंतर एक्झाम 14 तारखेला असेल, फक्त 2 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट येईल, म्हणजे एक्झाम सेंटरचं, त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर प्रॉपर ॲड्रेस लिहून आलेला असेल।
त्यानंतर आपण आपली दुसरी अपडेट पाहूया, ती म्हणजे शिक्षक पदभरती असेल किंवा इतर कोणतीही पदभरती जी कौशल्य योजनेच्या अंतर्गत पदे भरण्यात येत आहेत. आता कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती आपण शिक्षकांची जरी म्हटलं तरी यामध्ये कौशल्य योजनेच्या अंतर्गत ही पदे भरण्यात येत आहेत, जी एक वर्ष या कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात. यामध्ये वेगवेगळे जे निर्णय घेण्यात येत आहेत ते आता त्यांची एक म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे की त्यांनी एक समिती गठीत केली आहे आणि 31 जानेवारीपर्यंत यामध्ये बऱ्यापैकी जे ॲप्लिकेशन्स असतील किंवा नवीन रोजगार निर्मिती संदर्भातली जी विषय असतील ते या समितीमध्ये मांडण्यात येतील आणि त्यासाठीची ही गठीत केलेली समिती आहे. म्हणजेच कंत्राटी पद्धतीने पदभरती जी होणार आहे ती तुम्हाला कुठे दिसून येईल, तर आपापल्या एक तर जिल्ह्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्या रजिस्ट्रेशनला तुमच्या प्रोफाईलच्या पुढे हे ॲप्लिकेशन्स तुम्हाला दिसून येतील. या पद्धतीच्या ज्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी शिक्षक पदभरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला TT किंवा CTTची अट नाही किंवा टेटची अट नाही. परंतु काही ठिकाणी जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली तर तुम्हाला TT किंवा CTTचं तो जिल्हा ही गोष्ट ठरवणार की TT किंवा CTTची अट यामध्ये लावायची का. पण मोस्ट ऑफ तुम्हाला 18 ते 38 हा वयोगट सांगितलेला आहे आणि जे आरक्षित वर्गात मोडतात त्यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा ही सांगितलेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत 18 ते 38 हा वयोगट सांगितलेला आहे. मग ज्या जिल्ह्याला किंवा ज्या शाळेला हा अधिकार त्यांच्याकडे स्वतःकडे आहे त्यांना वाटलं TT CTTची अट या ठिकाणी लावायची तर ते लावू शकतात. परंतु GRमध्ये किंवा अशी गोष्ट मेन्शन नाही आहे. आता हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा त्यांचे ॲप्लिकेशन सुरू होतात किंवा ॲडव्हर्टाईज येते किंवा न्यूजपेपरला ॲडव्हर्टाईज येते त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल की तुमची शैक्षणिक अर्हता काय असावी. त्यानंतर आता काही शाळांमध्ये रिक्त आणि अतिरिक्त या पदांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. हे कशासाठी, तर पदे रिक्त असतील तर बिंदू नामावली मोजण्यासाठी आणि पदे जर जास्त झालेली असतील तर त्यांची जी पदे आहेत ती समायोजन करण्यासाठी. हे काम आता सध्या तरी चालू आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या संदर्भानेच या ठिकाणी रिक्त जागांचा अहवाल मोजण्याचं काम चालू आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोजण्याचं काम चालू आहे. एका साईडला संच मान्यता मोजण्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला कंत्राटी पदभरतीच्या भरतीसाठी एक समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये कौशल्य म्हणजे रोजगार निर्मिती याच्या अंतर्गत ही पदभरती करण्यासाठी लोकांकडनं म्हणजेच या ठिकाणी त्या योजनेअंतर्गत एखादी संस्था किंवा एखादी कंपनी ज्या त्यांना गरज असलेली पदसंख्या या ठिकाणी नोंदवते. विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी असतं. त्यामुळे त्यांची प्रोफाईल त्याला मॅच झाली तर कंपनी त्या विद्यार्थ्यांना घेते. किंवा सेम शाळेचं सुद्धा आहे. कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीमध्ये जाहिरात इथे दिली जाते आणि विद्यार्थी त्यांची प्रोफाईल या ठिकाणी बनवतात. आता काही ठिकाणी ह्या जाहिराती जेव्हा या योजनेच्या अंतर्गत दिल्या जातात त्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते डायरेक्ट जाऊन ॲप्लिकेशन देऊ शकत नाही. कारण तिथे गेल्यानंतर ते विचारतात तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का. त्यामुळे तिथे आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि सर्वांनाच अपेक्षा आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलवरील एकतर दुसऱ्या टप्प्याची पदभरती आणि एकतर तिसरी टेटची एक्झाम. परंतु TETचा अजूनही कुठलंही त्यांचं नोटिफिकेशन आलेलं नाही. ना त्यांची आन्सर की देखील आलेली आहे ना रिवाईज आन्सर की आलेली आहे. आन्सर कीच नाही तर रिवाईज आन्सर की कुठून येणार. आणि तीच नाही तर TETचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत टेटचं नोटिफिकेशन येऊ शकत नाही. त्यामुळे आता टेट 3साठी जसं आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. आता TETचा रिझल्टच लागला नाही तर नोटिफिकेशन येणं शक्य नाही. त्यामुळे जेव्हा TETचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतरच टेटचं नोटिफिकेशन येईल. आता काहींचं मत या ठिकाणी असं आहे की दुसरा टप्पा पूर्ण झाल्याच्या नंतरच टेट 3चं नोटिफिकेशन येईल. परंतु ठीक आहे, आता ज्याची मतं जशी आहेत तशी ती असू द्यात. परंतु TETचा रिझल्ट लागल्याशिवाय तर टेटचं नोटिफिकेशन येणार नाही. त्यामुळे TETचा रिझल्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
आणि पवित्र पोर्टलवरती दुसऱ्या टप्प्याची ही न्यूज काय आहे बघा. आचारसंहितेचा फटका. आता आचारसंहितेचा फटका पहिल्या टप्प्याला सुद्धा बसला आणि दुसऱ्या टप्प्याला सुद्धा बसलेला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे. आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती रखडलेली होती. आता आचारसंहिता संपल्यावर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत 21,678 शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये, खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया 2 वर्षांपासून सुरू आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 21,678 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त असलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली. आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला, कारण आता आचारसंहिता संपलेली आहे, निवडणूक लागलेली आहे. आता शिक्षण मंत्र्यांची भूमिका काय आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आता 2 दिवसांमध्येच जी पदं वाटप आहेत ती होणार आहेत. आता मुलाखतीशिवाय म्हणजे 16,799 उमेदवारांची निवड झाली. राज्यभरातील जिल्हा परिषद, नगरपालिका ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय हा पदभरतीचा प्रकार स्वीकारला अशा संस्थांमधील रिक्त असलेल्या 16,799 जागांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक पदभरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आचारसंहिता संपली आणि पदभरतीची प्रक्रिया आता पुन्हा सुरू होईल. झाली आहे असं आपण नाही म्हणू शकत, कारण की होईल. मुलाखतीसह प्रकरणातील जागा रिक्त. राज्यभरातील 1,096 व्यवस्थापनाच्या शाळांमधील 4,879 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्थाचालकांना उमेदवारच मिळाले नाही. या भरती प्रक्रियेमध्ये भरतीसाठी 7,805 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पदे आणि किती मुलांची शिफारस झाली ही माहिती या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अशा माहितीसोबत जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटची शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती 14-15 तारीख कन्फर्म आहे. त्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. कितीही मध्ये वेगळ्या न्यूज येऊ द्या, तुम्ही फक्त ऑफिशियल वेबसाईट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन कळेल. कुठे असं फसू नका, नाही तर तुमची एक्झाम मिस होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पदभरतीमध्ये आता नेमकं काय चाललं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट, हॉल तिकीट येईलच, फक्त ते तुमचं जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला समजेल आणि जे एक्झामच्या 2 दिवस आधी येईल त्यामध्ये तुम्हाला सेंटर समजेल. तिसरी गोष्ट, आता 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. आता शिक्षण मंत्री पुन्हा तेच असतील की दुसरे बदलतील या ठिकाणी ते आपल्याला 2 दिवसांनी समजेल, कारण परिणाम होतो शिक्षक भरतीवरती, या गोष्टींचा परिणाम होतो. ते तुम्ही आत्तापर्यंतच्या पदभरतीनुसार पाहिलेलं आहे. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.